जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला विषय आहे कल्याण मित्रांची संगती करावी। कल्याण मित्रांसोबत नेहमी संगती करावी, सोबती करावी। दृष्ट मित्रांची कधीही संगती करू नये। तर कल्याण मित्रांची संगती करावी। आणि त्याचबरोबर आपण हे सुद्धा बघणार आहोत की 8 प्रकारचे मित्र भगवान बुद्धांनी सिगालोवाद सुत्तामध्ये सांगितलेले आहेत। 8 प्रकारचे मित्र असतात, त्यांच्यापैकी 4 प्रकारचे चांगले मित्र असतात आणि 4 प्रकारचे वाईट मित्र असतात। हे सुद्धा आपण समोर बघूयात। तर आजची आपली ही गोष्ट आहे भिक्खू छन्नाची गोष्ट। छन्न भिक्खू होते, त्या छन्ना भिक्खूंची आजची आपली ही गोष्ट आहे। ह्यांच्याकरिता धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 78 म्हटलेली आहे। न भंजे पापके मित्ते, न भजे पुरीसाधमे, भजेथ मित्ते कल्याणे, भजेथ पुरुषोत्तमे। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, दुष्ट किंवा दृष्ट मित्रांची व अधम पुरुषांची संगती करू नये। जे दृष्ट मित्र असतात त्यांचेही किंवा अधम पुरुषांची संगती करू नये। तर कशा लोकांची संगती करायची आहे? पुरुषोत्तम लोकांची आणि कल्याण मित्राची संगती करायची आहे, असे भगवान बुद्धांनी ह्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे। ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे। जेतवन विहारात फिरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा भिक्खू छन्नाला उद्देशून म्हटलेली आहे। जेव्हा भगवान बुद्ध जेतवन विहारामध्ये फिरत होते, तर फिरत असताना त्यांनी ही गाथा भिक्खू छन्नाला उद्देशून म्हटलेली आहे। छन्न हा राजकुमार सिद्धार्थाचा सारथी होता। जेव्हा ग्रहत्याग करायच्या पूर्वी सिद्धार्थ जे होते, सिद्धार्थ गौतमांचा सारथी होता। कोण? छन्न। जेव्हा सिद्धार्थाने संसार त्याग केला, आणि सारथी म्हणजे मित्र, बरोबर? तर संसार त्याग करण्याच्या आधीपासूनच हा छन्न भगवान बुद्धांचा सिद्धार्थांचा मित्र होता। आणि जेव्हा सिद्धार्थांनी संसार त्याग केला 29व्या वर्षी, त्यांनी म्हणजे संसार त्याग केलं होतं, घरदार सोडून ते निघून गेले होते। तेव्हा छन्नाने सिद्धार्थाला घोड्यावर बसवून राज्याच्या बाहेर पोहोचवून दिले होते। तर भगवान बुद्ध म्हणजे सिद्धार्थांचे मित्र होते छन्न। तर जेव्हा सिद्धार्थांनी ग्रहत्याग केले होते, तर ग्रहत्याग केल्यानंतर सिद्धार्थांना घोड्यावर बसवून राज्याच्या बाहेर पोहोचवून दिले होते छन्नाने। जेव्हा सिद्धार्थाने संबोधी प्राप्त केली, तेव्हा छन्न सुद्धा संसार त्याग करून भिक्खू झाला। आणि जेव्हा सिद्धार्थांनी संबोधी ज्ञान प्राप्त केलं, तेव्हा छन्न सुद्धा हा संसार त्याग करून पूर्ण संसार त्याग केलं त्यांनी सुद्धा, आणि ते सुद्धा भिक्खू झाले। तो बुद्धांना अगदी जवळचा असल्यामुळे उद्धट व घमंडखोर झालेला होता। आणि हा जो छन्न होता भगवान सिद्धार्थांचा सारथी। तर जेव्हा सिद्धार्थांना संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्ती झाली, आणि मग ते बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध तथागत झाले। तर ह्याला असं वाटायचं की ते माझे मित्र आहेत, लहानपणापासून मी त्यांच्यासोबत होतो, आणि बुद्धांच्या अगदी जवळचा असल्यामुळे उद्धट आणि घमंडखोर झालेले होते। गर्व येते कुणाकुणाला, घमंड येते की मी आधीपासून त्यांच्यासोबत राहिलेलो आहो, मी त्यांच्यासाठी हे केलं ते केलं, नाही का? तर अशासारखं त्यांना सुद्धा घमंड आला होता आणि ते उद्धट झाले होते। आणि तो नेहमी म्हणायचा, माझ्या मालकाने वनात जाण्यासाठी जेव्हा राजवाडा सोडला, तेव्हा मी त्याच्याबरोबर होतो। आणि नेहमी लोकांना सांगत बसायचा तो छन्न की जेव्हा माझ्या मालकाने वनात जाण्यासाठी राजवाडा सोडला, तेव्हा मीच त्याच्यासोबत होतो, कुणीही त्याच्यासोबत होता नाही। त्यावेळी मी एकटाच त्यांच्याबरोबर होतो। लोकांना असं सांगत बसायचं की त्यावेळी फक्त आणि फक्त मी एकटाच त्यांच्याबरोबर होता, दुसरा कुणीही त्यांच्याबरोबर होता नाही। त्यांनी संसार त्याग केला, तर मी राज्याच्या बाहेर त्यांना पोहोचवून दिलं, मी एकटाच होतो त्यांच्याबरोबर, कुणीही दुसरं नव्हतं। आणि आता सारिपुत्त आणि मोग्गलायन घमंडीने सांगत आहेत की ते बुद्धांचे प्रधान शिष्य आहेत।
आणि बुद्धांचे प्रधान शिष्य, मुख्य शिष्य कुणाला म्हटले जायचे? भंते सारिपुत्त आणि महामोग्गलायनला. ठीक आहे. तर ह्या छन्नाला असं वाटायचं की महामोग्गलायन आणि सारिपुत्त भंतेजी असे म्हणतात की आम्ही भगवान बुद्धांचे प्रधान शिष्य आहोत, मुख्य शिष्य आहोत, परंतु मला कुणीही म्हणत नाही. छन्नाच्या मनामध्ये विचार असा यायचा, छन्न भिक्खूंच्या मनामध्ये, परंतु मला कुणी असंही म्हणत नाही की म्हणजे मी त्यांच्या प्रधान शिष्य आहो म्हणून. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्यांच्यासोबत संसार त्याग करेपर्यंत आतापर्यंत सोबत होतो आणि आता घमंडीने सारिपुत्त आणि मोग्गलायन असे म्हणतात की आम्ही बुद्धांचे प्रधान शिष्य आहोत. भगवान बुद्धांनी भिक्खू छन्नाला बोलावून घेतले. आता हे वारंवार हे भिक्खू छन्न वारंवार लोकांजवळ बोलायचे. तर भगवान बुद्धांनी एके दिवस काय झाला, भिक्खू छन्नाला बोलावून घेतले व त्याच्या वागण्याबद्दल त्याला डाट फटकार केली, समजवलं की असं वागू नये म्हणून. त्यावेळी तो गप्प बसला. जेव्हा भगवान बुद्धांनी त्याला समजवलं त्यावेळी तो छन्न गप्प बसला, परंतु नंतर त्या दोन्ही शिष्यांना टोमणे मारणे चालूच ठेवले. परंतु तो काही बदलला नाही. भगवान बुद्धांनी एवढं समजावून सुद्धा तो काही बदलला नाही आणि त्याच्यामध्ये काही बदल झाला नसल्यामुळे तो काय करायचा, भंते सारिपुत्त आणि भंते महामोग्गलायन यांना टोमणे मारणे सुरूच ठेवले त्याने. ठीक आहे. बुद्धांनी आता हे वारंवार घडत गेलं तर बुद्धांनी पुन्हा त्याला बोलावून घेतलं, दुसऱ्यांदा आपल्याजवळ बोलावून घेतलं आणि पुन्हा त्याला थोडंसं समजवलं डाटफटकार करून, तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. 2 वेळेस असं झालं, बरं दुसरी वेळेस असं झालं. एवढं समजवल्यानंतर सुद्धा त्याचा काही उपयोग झाला नाही. बुद्धांनी तिसऱ्यादा सांगूनही उपयोग न झालेला बघून बुद्ध छन्नाला म्हणाले आणि दुसऱ्यांदाही त्यांनी काय ऐकलं नाही. तिसऱ्यांदाही पुन्हा त्याला बोलवण्यात आलं आणि तिसऱ्यांदा सुद्धा भगवान बुद्धांनी त्याला समजवलं, तरी सुद्धा त्यांनी काही लक्ष दिलं नाही, तो काही ऐकला नाही. तिसऱ्यांदा सांगूनही उपयोग न झालेला बघून बुद्ध छन्नाला म्हणाले, छन्ना हे 2 भिक्खू फार श्रेष्ठ आहेत. तिसऱ्यांदा भगवान बुद्ध त्या छन्नाला म्हणतात, छन्ना हे दोन्ही भिक्खू भंते सारिपुत्त आणि भंते महामोग्गलायन हे श्रेष्ठ आहेत, ते तुझे चांगले मित्र आहेत आणि हे दोन्ही भिक्खू तुझे खूप छान मित्र आहेत. तू त्याच्या सोबतीत राहून त्यांच्यासारखा चांगला होऊ शकतोस. त्यांच्या सोबतीमध्ये राहून टोमणे न मारता तू त्यांच्यासारखाच चांगला होऊ शकतो. ठीक आहे. बुद्धांनी कित्येक वेळा बजावूनही उपदेश देऊनही छन्नावर काहीच परिणाम झाला नाही आणि बुद्धांनी ही गोष्ट त्या भिक्खू छन्नाला कितीतरी वेळेस समजावून सांगितली, खूप वेळेस समजावून सांगितली, परंतु त्यांच्या समजावण्याच्या त्या भिक्खू छन्नावर काहीही परिणाम झालेला नाही आणि त्याला जसे वाटेल तसे वागू लागला व त्या श्रेष्ठ भिक्खूंची निंदा करणे चालूच ठेवले. काही परिणाम झाला नाही आणि त्याला जसं वाटायचं तो त्याचप्रमाणे वागत गेला आणि पुन्हा त्या श्रेष्ठ भिक्खूंची तो निंदा करत गेला. जर त्यांनी मनामध्ये ठाणले असते की हे दोन्ही शिष्य श्रेष्ठ आहेत, भगवान बुद्ध सांगत आहेत तर मी त्यांचं ऐकू दे आणि त्यांच्यासोबत मैत्री करणार तर माझ्यामध्ये पण सुधार येणार, परंतु तो तसा काही करत नव्हता. तो त्यांची निंदा करणे तो चालूच ठेवत होता. भिक्खू छन्न हा आता बुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत बदलूच शकणार नाही. भगवान बुद्धांना असं वाटलं की आता हा भिक्खू छन्न जो आहे एवढं सांगून एवढं समजावून सुद्धा हा काही बदलू शकत नाही आहे, तर जेव्हापर्यंत माझं महापरिनिर्वाण होईल तेव्हा सुद्धा हा काही बदलू शकणार नाही. मात्र त्यानंतर तरी तो नक्कीच बदलेल अशी आशा बुद्धांना वाटत होती. माझ्या महापरिनिर्वाणपर्यंत तर हा बदलणार नाही, परंतु महापरिनिर्वाणानंतर हा नक्कीच बदलणार अशी आशा भगवान बुद्धांना वाटत होती. बुद्धांच्या महापरिनिर्वाण प्रसंगी बुद्धांनी आनंदाला बोलावले आणि ज्यावेळी बुद्धांच्या महापरिनिर्वाण जवळ आलेला होता तर त्या महापरिनिर्वाण प्रसंगी बुद्धांनी भंते आनंदाला बोलावले व छन्नाला ब्रह्मदंड देण्याचे आदेश दिले. भंते आनंदाला बोलवून असं सांगितलं की हा जो भिक्खू छन्ना आहे याला ब्रह्मदंड देण्याचे आदेश आहे माझे. ब्रह्मदंड म्हणजे काय असते तर ब्रह्मदंड म्हणजे अशा व्यक्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून त्याच्याशी कुठले संबंध ठेवायचे नसतात. असा जो व्यक्ती असते त्याला कितीतरी वेळेस आपण समजवतो तो काही समजत नाही तर त्याला ब्रह्मदंड दिले जाते. म्हणजेच अशा व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि त्याच्यासोबत कुठलेही संबंध ठेवायचे नाही.
बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर छन्नावर लादलेल्या ब्रह्मदंडाच्या शिक्षेबद्दल छन्नाला माहिती मिळाली आणि जेव्हा बुद्धांच्या महापरिनिर्वाण झाला त्यानंतर त्याला जे ब्रह्मदंडाची शिक्षा मिळाली होती त्याला त्याची माहिती मिळाली. भिक्खू समोर त्याने त्याचा अपराध कबूल केला आणि आता सजा मिळाली. तर त्याला समजू आला भिक्खू छन्नाला. तर त्यांनी भिक्खू समोर आपले अपराध कबूल केले आणि माफी मागितली. भिक्खू समोर आपले अपराध कबूल करून त्यांनी सगळ्यांसोबत माफी मागितली. तेव्हापासून त्याने त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन संपूर्ण बदलला आणि मग तेव्हापासून त्याचं पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला आणि तो सुद्धा बदलून गेला. त्याने निंदा वगैरे करणं सोडून ध्यान साधनेच्या अभ्यासात वरिष्ठ भिक्खूंची आज्ञा पाळली आणि मग त्यांनी निंदा वगैरे सोडून दिली. कुठल्याही भिक्खूची निंदा काही तो करायचं नाही आणि फक्त ध्यान साधना तो करायचा. ध्यान साधनाच्या अभ्यासात वरिष्ठ भिक्खूंची त्यांनी आज्ञा पाळली आणि अशा प्रकारे तो लवकरच अरहंत सुद्धा झाला. वरिष्ठ भिक्खूंची त्यांनी आज्ञा पाळली आणि लवकरच ध्यान साधना करून अरहंत पदाला सुद्धा तो प्राप्त झाला. बुद्ध ह्या गाथेत म्हणतात, ज्याचे वाईट मार्ग आहेत अशाच्या संगतीच्या राहू नका. बुद्धांना ह्या गाथेमध्ये असं सांगायचं आहे की ज्याचे वाईट मार्ग आहेत, जो मनुष्य वाईट मार्गाने जातो तर अशाच्या संगतीमध्ये राहू नये. आपण चोरासोबत राहू तर आपण पण चोरच बनू, बरोबर आहे? नाही बनू, आपल्यावर अवलंबून असते, पण तरी पण थोडं ना थोडं कुठं ना कुठं काही ना काही राहतेच. तर दृष्टांची सोबत टाळा. जे लोक दुष्ट आहेत त्यांची सोबती टाळा. कल्याण मित्रांची संगती करा. भगवान बुद्ध सांगतात की कल्याण मित्रांची संगती करा. श्रेष्ठ लोकांची संगती करा. आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असेल तर त्यांच्यासोबत आपण काय केली पाहिजे? मैत्री केली पाहिजे, संगती केली पाहिजे. जे तुमच्यापेक्षा उत्तम आणि सदाचारी आहेत, जे तुम्हाला तुमच्या प्रगतीत उन्नत करू शकतात, आपल्यापेक्षाही उत्तम आणि सदाचारी आहेत अशा लोकांसोबत संगती करायची. अशा लोकांसोबत जर आपण राहू तर त्याच्यामुळे आपली उन्नतीच होणार, बरोबर आहे? बौद्ध तत्वज्ञानामध्ये मित्रांची व्याख्या फार विस्ताराने निवेदन केलेली आहे आणि भगवान बुद्धांनी मित्राची व्याख्या फार विस्ताराने निवेदन केलेली आहे. सिगालवाद सुत्तामध्ये 8 प्रकारचे मित्र सांगितलेले आहेत. भगवान बुद्धांनी सिगालवाद सुत्तामध्ये 8 प्रकारचे मित्र सांगितलेले आहेत. त्यापैकी 4 मित्र चांगले मित्र आहेत. त्यापैकी 4 मित्र चांगल्या प्रकारचे आहेत आणि 4 मित्र वाईट प्रकारचे आहेत. ठीक आहे. तर आता आपण आधी बघू 4 प्रकारचे चांगले मित्र म्हणजे कोणते. पहिला आहे उपकारक मित्र. पहिला कोणता आहे? उपकारक मित्र. उपकारक मित्र म्हणजे जो गरजेच्या वेळी आपल्या कामी येतो. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा नेहमी आपल्या कामी येणार, त्यालाच काय म्हणू आपण? उपकारक मित्र असं म्हणता येणार. म्हणजे आपल्यावर कुठलीही भयावह परिस्थिती आली तरी सुद्धा आपल्याला हिंमत देऊन आपले रक्षण करणारा मित्र पाहिजे. आपल्यासोबत कुणी भांडत असेल, आपल्याला कुणी मारायला येत असेल तर तो तिथून पडून न जाता, नाही तर तो म्हणेल की ह्याला मारायला येत आहेत, मी मधामध्ये जाणार तर मला सुद्धा मारतील, म्हणून तो मित्र तुमचा तिथून पडून जाणार. परंतु असा मित्र पाहिजे की तो तुम्हाला कोणी मारायला जरी येत असेल तर तुमचे रक्षण करणारा, संपत्तीचे रक्षण करणारा. आपल्या संपत्तीचे, आपण कुठे बाहेरगावी जात आहोत तर आपण पूर्ण विश्वासाने त्याच्यावर आपली संपत्ती नाही का सोपवून जाऊ शकतो. आपल्या संपत्तीचे रक्षण करणारा, घराचे रक्षण करणारा असे मित्र तर फार क्वचितच मिळतात. अजिबातही मिळत नाही, पण फार क्वचित मिळतात. तर अशा प्रकारे असे मित्र पाहिजेत की जे आपले संपत्तीचे रक्षण करणार. संकटकाळी धावून येणारे. आपल्यावर कोणती वाईट परिस्थिती आली, आपली तब्येतच खराब आहे, काही आहे, रात्री आपली तब्येत जरी खराब असेल, एक फोन लावला तर धावून येणारं आणि आपल्याला दवाखान्यात घेऊन जाणारा असा मित्र पाहिजे. त्याला का उपकारक मित्र. ठीक आहे. सदैव सहकार्याची भावना त्याच्यामध्ये असली पाहिजे. एनी टाइम कधीही आपल्याला कोणतीही गरज पडली तर मदत करणारा मित्र. आणि आपण सुद्धा असेच मित्र बनायला पाहिजेत. नाहीतर फक्त समोरच्याकडून अपेक्षा करायची ना आपण बनायचं नाही, असं होणार का? नाही.
आणि आवश्यकतेपेक्षा जास्ती सहकार्य करणारे मित्र असायला पाहिजेत. जे आपल्याला प्रेम, आपुलकी आणि आपल्याला समजून घेतात तेच आपले खरे मित्र आहेत. आपल्या घरचे लोक सुद्धा कधी कधी आपल्याला समजून घेत नाही, परंतु आपले मित्र समजून घेऊ शकतात. त्याला काय म्हणतात? उपकारक मित्र. पंचशिलाचे पालन करण्यातच भलं आहे. आपण सुद्धा आपल्या मित्राला समजवलं पाहिजे की पंचशिलाचे तू सुद्धा पालन कर. बरोबर आहे. आपल्या मित्रांनी जर आपला मित्र करत असेल तर त्यांनी आपल्याला समजवलं पाहिजे की पंचशिलाचे पालन केलं तर आपलं भलं होणार. ठीक आहे. हा होता पहिला प्रकार, उपकारक मित्र. चांगल्या मित्रांमधला पहिला प्रकार म्हणजे उपकारक मित्र, जो गरजेच्या वेळी कामी येतो. आणि त्या मित्राचे 4 लक्षणे ते मी आता तुम्हाला सांगितले. दुसरा प्रकार आहे समान सुख दुःख मित्र. म्हणजे जो मित्र तुमच्यासाठी प्रसंगी जीव सुद्धा द्यायला तयार असतो. जो मित्र तुमच्यासाठी प्रसंगी जीव सुद्धा द्यायला तयार असतो, असा मित्र पाहिजे की आपण आपल्या मनातली कोणतीही गोष्ट त्याला सांगू शकतो. आणि एवढा विश्वास पाहिजे की तो कुणाला नंतर सांगणार नाही. बरोबर आहे. तर आपल्या मनातल्या सिक्रेट गोष्टी सुद्धा आपण त्याच्यावर सांगू शकतो. असा विश्वासू मित्र पाहिजे. आपल्याला मित्रांनी काहीही सांगितले तरी सुद्धा कोणाला सांगायचं नाही. आता मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, तुम्ही माझे कल्याणकारी मित्र आहात, समान सुखदुःख मित्र आहे. मी तुम्हाला सांगितली, माझ्यासोबत तुमचं भांडण जरी झालं तरी तुम्ही ती गोष्ट कुणाला सांगितली नाही पाहिजे. असं मित्र आपण सुद्धा बनायला पाहिजे आणि दुसऱ्यांना सुद्धा बनण्यासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे. आपल्यावर कितीही अडचण असेल तर त्या अडचणीच्या वेळेस आपली साथ न सोडणारे. नाहीतर बरेचसे मित्र असतात की आपल्यावर अडचण आली तर पैशाची गरज पडली किंवा कशाची गरज पडली तर ते लांब पडून जातात, पण आपली काही मदत करत नाही. आणि आपल्याला धम्माचा अर्थ सुद्धा समजवणारे मित्र पाहिजेत. मित्र वय जास्ती असेल, वय कमी असेल तर मित्र बनू शकत असं नाही आहे. ठीक आहे. कितीही म्हातारा मनुष्यही आपला मित्र बनू शकते, कल्याणकारी मित्र बनू शकते. बरोबर आहे. आपण त्यांना धम्माचं, आपल्यामध्ये थोडंफार धम्माचं काहीतरी ज्ञान असेल तर आपण त्यांना द्यायला पाहिजे, नाही का. जीवाला जीव देणारे, सदैव सोबत राहणारे, सुखात हसणारे आणि दुःखात साथ देणारा असा मित्र पाहिजे. की आपल्याला जीवाला जीव देणारा, आपण दुःखी असू तर आपल्यासोबत तो दुःखी होणारा, आपण सुखी असू तर आपल्यासोबत तो सुखी होणारा. हा म्हणजे समान सुख दुःख मित्र. जो मित्र तुमच्यासाठी प्रसंगी जीव सुद्धा द्यायला तयार असतो. दुसऱ्या मित्राचे हे 4 लक्षण. आता चांगल्या मित्रांमधला तिसरा प्रकार कोणता आहे? तिसरा प्रकार आहे अठ्ठख्यायी मित्र. म्हणजे जो वाईटापासून तुमचे संरक्षण करतो. कोणती गोष्ट वाईट आहे तर त्याच्यापासून काय करतो? आपले संरक्षण करतो. आणि वाईट मार्गावर आपण जात असणार तर आपल्याला वाईट मार्गावरून सन्मार्गावर घेऊन जाणारा मित्र पाहिजे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत, 4 लक्षणे आहेत. 4 लक्षणे जो अठ्ठख्यायी मित्रांचे सुद्धा 4 लक्षणे आहेत. पहिला लक्षण आहे पापापासून दूर करणारे. आपण कोणता पाप कर्म करत असणार तर आपल्याला सांगणार की हे बरं नाही आहे, हा कर्म बरं नाही आहे, तू असं काम करू नको, नाही का. पाप कर्मापासून आपल्याला दूर ठेवणारा. दुसरा आहे पुण्यकर्म करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणारी. दुसरं काय आहे? पाप कर्म करू नये असं सांगणारा आणि त्याचबरोबर पुण्यकर्म करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देणारा मित्र असायला पाहिजे. प्रवचनासाठी प्रोत्साहित करणारा मित्र पाहिजे. बरोबर. कुणी आपल्याला प्रवचन देत असेल तर त्याची इच्छा नसेल तरी त्याला जबरदस्तीने आपण घेऊन जायला पाहिजे की नाही तू ऐक, तू याच्याने तुझं भलं होणार. असे म्हणणारे खूप कमी लोक भेटतात. बरोबर आहे. उपोषणासाठी प्रेरित करणारे मित्र पाहिजेत की तुम्ही उपोषण करा, त्याच्याने तुमचं भलं होणार. बरोबर. तर कुणी प्रवचन ऐकत नसेल, ज्याला कुणाला धम्मामध्ये काही अडथळे असतील, काही असेल तर प्रवचनासाठी प्रोत्साहित करणारा, उपोषण करण्यासाठी प्रोत्साहित करणारा की उपोषण केल्याने विविध प्रकारचे लाभ होतात, अष्टशिलाचे पालन केले पाहिजे आणि उपोषण केल्याने आपल्यामध्ये खूप सारे बदल घडून येतात असं आपल्याला बोलणारा मित्र पाहिजे. माहीत नसणाऱ्या हिताच्या गोष्टी सांगणाऱ्या.
धम्माच्या गोष्टी किंवा बाकीच्या इतर आपल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी जे आपल्याला माहीत नसतात त्या माहीत नसणाऱ्या हिताच्या गोष्टी सांगणारा, एखादा व्हिडिओ प्रवचन आवडलं तर ते सुद्धा सेंड करा सांगणारा, बरोबर. आता आपला कोणी मित्र आहे, आपल्याला प्रवचन ऐकलं, आवडलं, मला आवडलं, तर माझं सुद्धा काय आहे की मी तुम्हाला शेअर करणार. हा म्हणजे अथ्थखाई मित्रांचं तिसरं लक्षण. चौथं आहे धम्माची गोडी लावणारे. तुम्हाला धम्मामध्ये बिलकुल पण इंटरेस्ट नाही आहे तर धम्माची तुम्हाला गोडी लावणारा मित्र पाहिजे. मित्र मैत्रिणी कितीही नाही करो, आपण त्याला समजावून सांगणारे. ते नाही करत असतील, धम्माला मानत नसतील, पण आपण त्याला समजावून सांगितले, 10 गोष्टी सांगणार तर त्याच्यामधून एक तर तो एक्सेप्ट करणार. तर धम्माची आपल्याला गोडी लावणारा मित्र पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरच्यांना सुद्धा ओळखता आलं पाहिजे, घरच्यांना सुखदुःख ओळखता आलं पाहिजे त्याच्या. ठीक आहे. तर हा होता अथ्थखाई मित्र, म्हणजे जो वाईटापासून तुमचे संरक्षण करतो त्याला म्हणतात अथ्थखाई मित्र. आणि याचे 4 लक्षणे होते, म्हणजे पापापासून दूर करणारा, पुण्यकर्माकडे आपल्याला वळवणारा, सन्मार्गावर घेऊन जाणारा, माहीत नसणाऱ्या गोष्टी आपल्याला सांगणारा, उपोषणासाठी प्रेरित करणारा, प्रोत्साहित करणारा, आणि त्याचबरोबर एखादं चांगलं प्रवचन असेल, काही असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ऐकायसाठी सांगणारा, धम्माची गोडी लावणारा, आणि आपल्याला आपला सुख दुःख ओळखून घेणारा. हा होता तिसऱ्या प्रकारच्या मित्रांचे 4 लक्षण. आता चौथ्या प्रकारचा मित्र आहे अनुकंपक मित्र. म्हणजे असा मित्र जो तुमची प्रगती पाहून आनंदी होतो. असा मित्र जो आपली प्रगती पाहून आनंदी होतो आणि तुमच्या संबंधाने चांगले बोलणाऱ्याची प्रशंसा करतो. नाहीतर आजकाल असे मित्र आहेत की जे आपली प्रगती पाहून अजिबातही आनंदी होत नाही, तर दुखी होतात. मी नाही करू शकलो, ती कशी करून राहिली, तो कसा करत आहे, नाही का, असा. तर अनुकंपक मित्र चौथा म्हणजे आपली प्रगती पाहून आनंदी होणारा, ज्याच्यामध्ये दया, करुणा, कृपा करणारे. जसे भिक्षू आपल्यावर दया करतात, करुणा करतात, आपल्याप्रती मंगल मैत्री करतात भिक्षू सगळे, तर त्याच प्रकारे आपण सुद्धा सगळ्यांच्या प्रती दया, करुणा आणि मंगल मैत्री केली पाहिजे. मित्राची हानी झाल्यावर आनंदित न होणारे त्यांना. आता एखाद्या आपल्या मित्राची हानी झाली तर कुणी म्हणते बरं झालं तर खूप नाचत होता, खूप हे करत होता. तर आपण आपला मित्र आहे, तर आपण त्याची जर हानी झाली तर आपल्याला सुद्धा दुःख होईल, वाईट वाटेल. आणि दुसरा लक्षण आहे प्रगती झाली की आनंदी होणारे. आणि जर आपल्या मित्राची प्रगती झाली म्हणून आपण आनंदित झालं पाहिजे, नाहीतर असे म्हणतात खूप लोक, त्याला नोकरी लागली, मी तर अभ्यास करत होतो त्याच्यासोबत, पण त्याला कशी काय लागली, मला का नाही लागली. बरोबर आहे. नोकरी, लग्न वगैरे झालं की त्याचं झालं, माझं झालं नाही, म्हणून पुष्कळशे लोक वाईट बोलतात. तर एखाद्या आपल्या मित्राची प्रगती झाली म्हणून त्याच्या प्रगतीमध्ये आनंदी होणारे. तिसरं लक्षण आहे मित्राबद्दल कुणी वाईट बोलत असल्यास त्यांचा विरोध करणारे. आपल्या मित्राबद्दल, आपण इथे सगळे बसलेले मित्रच आहोत एकमेकांचे, बरोबर. तर आपल्या मित्राबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर त्यांचा विरोध करणारं. कुणी आपल्याला म्हणत असेल की ती तशी आहे, ती अशी वागते, ती तशी वागते, तर आपण त्याचा साथ नाही दिला पाहिजे की हो बरोबर बोलत आहेस, तिने माझ्यासोबत असं केलं होतं, तिने तसं केलं होतं, त्यांनी असं केलं, असं न बोलता आपण असं म्हटलं पाहिजे नाही. तिचे चांगले गुण सांगितले पाहिजे, त्याचे चांगले गुण सांगितले पाहिजेत, विरोध केला पाहिजे त्याचा. आपल्या मित्राबद्दल कोणी काहीही बोलत असेल तर त्यांना शांत करायला शिकायला पाहिजे. आपण मित्र आहोत, इथे बसलेले मित्र मैत्रिणी आहोत. आपल्या मित्राबद्दल कुणी काही वाईट बोलत असेल तर त्याच्यासोबत आपण सुद्धा त्याच्याबद्दल वाईट बोलायला न सुरुवात करता त्याला गप्प करता आलं पाहिजे, त्याच्याबद्दल चांगले काही गुण सांगून. भिक्षू आपले मित्र आहेत, त्यांच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्यांच्या सुद्धा आपल्याला तोंड बंद करता आलं पाहिजे. भिक्षू सुद्धा आपले मित्र आहेत. जर त्यांच्याबद्दल कुणी आपल्यासोबत वाईट बोलत असेल, आपल्यासमोर वाईट बोलत असेल तर त्यांच्या सुद्धा आपल्याला तोंड बंद करता आलं पाहिजे. चौथा लक्षण आहे मित्राबद्दल कोणी त्याच्या मागे चांगलं बोलत असेल, त्याचं गुणगान गात असेल तर आपण सुद्धा त्याचं कौतुक करायला पाहिजे.
आपल्या मित्राबद्दल त्याच्या मागे कुणी चांगलं बोलत असेल, त्याचे गुणगान गात असेल, त्याचे कौतुक करत असेल तर आपण सुद्धा काय करायला पाहिजे, त्याच्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे, न की त्याच्याबद्दल वाईट नाही बोललं पाहिजे. बरोबर. आपल्या मित्राबद्दल कुणी चांगलं बोलत आहे, त्याचं कौतुक करत आहे, बरोबर, तर आपण सुद्धा काय करायला पाहिजे, आपण त्याच्यासोबत सुद्धा त्याचं कौतुक करायला पाहिजे आणि चांगलं बोललं पाहिजे. आपण पण असेच मित्र बनलो पाहिजेत. असे चांगल्या प्रकारचे 4 प्रकारचे मित्र आपण सुद्धा बनलो पाहिजेत. कुणाला जर असे मित्रमैत्रीण हवे असतील तर आपण ह्या कॅटेगरीमध्ये असायला पाहिजे. आपली अपेक्षा असते कितीतरी वेळेस की मला असा मित्र, अशी मैत्रिणी मिळू दे, पण आपल्याला सुद्धा तसं बनायला लागते. त्यासाठी आपण असेच असलो तर आपल्याला सुद्धा असेच लोक मिळतात. आपण असे मित्र बनलो, असे मैत्रिणी बनलो तर आपल्याला सुद्धा असेच मित्र आणि असेच मैत्रिणी भेटतात. तर हे होते 4 प्रकारचे चांगले मित्र. मी काय सांगितलं, 8 प्रकारचे सिगालोवाद सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी 8 प्रकारचे मित्र सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे चांगले आणि 4 प्रकारचे वाईट. तर आता मी तुम्हाला सांगितले 4 प्रकारचे चांगले मित्र आणि 4 प्रकारामध्ये पहिल्या प्रकाराचे 4 मित्रांचे 4 लक्षण सांगितले मी. पहिला होता उपकारक मित्र, म्हणजे जो गरजेच्या वेळी आपल्या कामी येतो. दुसरा होता समान सुखदुःख मित्र, म्हणजे जो मित्र तुमच्यासाठी प्रसंगी दुःखात एनी टाइम तुमच्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार होणार. अथख्यायी मित्र, म्हणजे जो वाईट कर्मापासून तुमचे संरक्षण करेल, पापकर्म तुम्हाला करू देणार नाही, सन्मार्गावर घेऊन जाणार, पुण्यकर्म करायला तुम्हाला प्रोत्साहित करणार. चौथा होता अनुकंपक मित्र, म्हणजे असा मित्र जो तुमची प्रगती पाहून आनंदी होणार आणि तुमच्या संबंधाने चांगले बोलणाऱ्याची प्रशंसा सुद्धा करणार. हे 4 प्रकारचे. आता आपण बघून घेऊया 4 वाईट मित्र. 4 प्रकारचे वाईट मित्र. हे तर आपण चांगले मित्र बघितले, आता वाईट पण आहेत ना. चांगले जिथे चांगलं तिथं वाईट, बरोबर. तर 4 वाईट प्रकारचे मित्र. पहिला प्रकार आहे अय्यदुत्थरा, म्हणजे असा मित्र जो तुमच्यापासून काही फायदा मिळवण्यास उत्सुक असतो. असा मित्र की ज्याचा आपल्यापासून फायदा आहे तेव्हापर्यंत तो आपल्यासोबत राहणार, फायदा नसला तर तो आपल्यापासून निघून जाणार. फायदा आहे तेव्हापर्यंत गोडगोड राहणार, म्हणजे अय्यदुत्थरा मित्र. दुसरा आहे वाची परम मित्र, जो फक्त शब्दांनीच तुमची मदत करणार, परिस्थितीमध्ये धावून नाही येणार, दुःखात धावून नाही येणार, सुखात धावून नाही येणार, बघायला नाही येणार. तुम्ही संकटामध्ये असाल तरी तुम्हाला येणार नाही तुमची मदत करायला, फक्त शब्दांनीच तुमची मदत करणार. मी असं करणार, मी तसं करणार, मी हे करणार, मी ते करणार, परंतु करायची वेळ आली तर काहीच करणार नाही. म्हणजे दुसरा मित्र वाईट प्रकारचा वाची परम मित्र. तिसरा प्रकार आहे अनुप्रिय भानी मित्र. अनुप्रिय भानी म्हणजे जो तुमच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचे समर्थन करतो. म्हणजे आपल्यामधल्या चांगल्या असतील त्याचेही समर्थन करतो आणि वाईट गोष्टींचे पण समर्थन करतो, परंतु तो असं म्हणत नाही की वाईट गोष्ट आहे तर तू हे करू नको. वाईट गोष्टींमध्ये सुद्धा तो समर्थन करतो, म्हणजे अनुप्रिय भानी मित्र. चौथा आहे अपाय सहाय मित्र. असा मित्र जो तुम्हाला वाईट गोष्टींकडे घेऊन जातो. असा मित्र स्वतःही वाईट काम करतो आणि तुम्हाला सुद्धा वाईट कामं करायला मजबूर करतो. जसा एखादा मुलगा स्वतः सिगारेट पितो आणि आपल्यासोबत आपल्या दुसऱ्या मित्राला पण म्हणतो पिऊन बघ ना एकदा, बरोबर, आणि त्यालाही प्रोत्साहित करतो की तू पण पी, चल आपण दोघंही हे करू. दारू पिणारे मुलं, दारू पिणारे माणसं, मी पितो तू पण माझ्यासोबत पी, मी पाजतो तुला, असे म्हणतात बरेचसे लोक. ठीक आहे, उद्देश कुणालाही काही बोलण्याचा नाही आहे. तर असा मित्र जो तुम्हाला वाईट गोष्टींकडे घेऊन जातो. जसे मद्यपानासाठी उदाहरण सुद्धा सांगितलेलं आहे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी, की जसं मद्यपानासाठी एखादा मनुष्य तंबाखू खात असेल तर त्याच्यासोबत आपल्या मित्राला पण देतो, तू खाऊन बघ ना. तो खातही नसेल तरी जबरदस्तीने देतो ताकी त्याला काय लागल्या पाहिजे, सवय लागल्या पाहिजे म्हणून. दारू पिणारा आपल्यासोबत दुसऱ्यांना सोबत घेऊन जातो, मी पाजतो तुला, आज तू पिऊन तर बघ. ठीक आहे, अशाने काय होते की न पिणारा व्यक्ती सुद्धा प्यायला सुरुवात करते, न सिगरेट ओढणारा व्यक्ती सुद्धा सिगरेट ओढायला सुरुवात करते.
ठीक आहे. नशा करणारा, नशा करणारा व्यक्ती सुद्धा नशा करायला सुरुवात करते, कारण एकदा माणसाला सवय लागली तर माणूस तिकडेच वळत जातो. हा आहे चौथा प्रकार, म्हणजे अपाय सहाय मित्र. असा मित्र जो तुम्हाला वाईट गोष्टींकडे घेऊन जातो, जसे की मद्यपानासाठी. तर भगवान बुद्धांनी हे 8 प्रकारचे मित्र सांगितलेले आहेत सिगालोवाद सुत्तामध्ये. 8 प्रकारामध्ये होते चांगले 4 प्रकारचे मित्र आणि चांगले वाईट आणि वाईट 4 प्रकारचे मित्र. तर आपल्याला चांगल्या प्रकारचे चारही जे चांगल्या मित्रांचे 4 प्रकार आहेत, हे 4ही प्रकारामध्ये आपल्याला बसायचं आहे. वाईटांमध्ये 4 वाईट मित्रांमध्ये, हे 4 वाईट मित्रांमध्ये आपल्याला ह्या कॅटेगरीमध्ये बसायचं नाही आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी हे मित्रांचे सांगितलेले आहेत प्रकार. आणि त्याचबरोबर बौद्ध वाङ्मयात इतर 7 मित्राचीही चर्चा आढळते. पहिला आहे पय्य सखा. असा मित्र जो फक्त मधुशाळेत किंवा मद्यपान ग्रहातच आढळतो. पय्य सखा पहिला मित्र आहे. पय्य सखा म्हणजे असा मित्र जो दारू प्यायला जाणार, पाणठेल्यावर जाणार नाही का, तर तिथेच फक्त मधुशाळेमध्ये किंवा मद्यपान गृहातच तुम्हाला सापडणार. हा आहे पय्य सखा. दुसरा आहे सामिया सामियो, म्हणजे जो मित्र तुम्ही भेटल्यानंतरच मित्रासारखा असतो. फक्त आपण जेव्हा भेटतो तेव्हा मित्रासारखा असतो, आणि भेटल्यानंतर आणि जेव्हा भेटत नाही तेव्हा कुठला मित्र, त्याला म्हणतात सामिया सामियो. जेव्हा आपण भेटतो तेव्हाच फक्त आपल्या मित्रासारखा असतो. तिसरा आहे अथ्थेसू जातेसू, म्हणजे असा मित्र जो फक्त काम असल्यावरच मित्रासारखा वागतो. काम असला तर मित्रासारखा वागायचा, काम नसला तर तू कुठचा आणि मी कुठचा. चौथा आहे उपकारक मित्र. असा मित्र जो गरज पडल्यावर कामी येतो. उपकारक मित्र म्हणजे असा मित्र जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा तो आपल्यासाठी धावून येणार. चौथा समय सुखदुःख मित्र. जो मित्र सदा सर्व काळ सुखातही दुःखातही तुमच्या बरोबर असणार. समान सुखदुःख मित्र हा चांगल्या मित्रांच्या कॅटेगरीमधला प्रकार आहे. 6वा आहे अर्थख्यायी. असा मित्र जो तुम्हाला वाईट मार्गापासून दूर करणार आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणार. 7वा आहे अनुकंपक मित्र. असा मित्र जो तुम्ही दुखी असल्यास तो सुद्धा तुमच्यासोबत दुखी होणार, आणि तुम्ही सुखी असल्यास तो सुद्धा तुमच्यासोबत सुखी होणार. चांगल्या मित्राला कल्याण मित्र म्हणतात. चांगल्या मित्राला कल्याण मित्र म्हणतात आणि वाईट मित्राला पाप मित्र असे म्हणतात. तर आपण कल्याण मित्र बनणार की पाप मित्र बनणार हे फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून आहे. पण आपण कल्याण मित्रच बनायला पाहिजे. आपल्यामध्ये हे 4 चांगले प्रकारचे मित्रांचे क्वालिटीज असायला पाहिजे. तर आजची आपली ही गोष्ट होती, कल्याणकारी मित्रांची संगती करा, दुष्ट मित्रांपासून लांब राहा. आणि गोष्ट होती भिक्खू छन्नाची गोष्ट. आणि त्याचबरोबर आपण बघितले 8 प्रकारचे मित्र, ज्याच्यामध्ये 4 चांगले प्रकारचे मित्र आणि 4 वाईट प्रकारचे मित्र. साधू साधू साधू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.